खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे निर्धा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. MSCB बोर्डाचे वायरमॅन आदरणीय आमचे नानू हिले साहेब उपस्थित झालेले आहे. आपलं मनापासून स्वागत. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं ना पाहायला मिळतं आणि फिकी सुद्धा सुरेख आहे. एक धाव एका धावसंख्येनंतर धापल्यावरती धावसंख्या 26. 14 षटक चालू असताना समोरच्या बाजूला लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. आबादला तो सागरच्या बॅटमधून आलाय. जेवढे फटके आलेत हे सगळे मोठे फटके सागरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. धापलक वाढतोय. धापलकावरती धावसंख्या आहे ती आता 32 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. तुझी चर्चा चालू आहे मैदानाच्या आत. आपण मैत्री या विषयाबद्दल बरीचशी चर्चा निश्चितप्रमाणे जी करत होतो. जुना त्यातच 14 षटक चालू आहे की असं म्हणलं जातं ना की समुंदर ना हो तो कश्ती किस काम की, समुंदर ना हो तो कश्ती किस काम की, मजाक ना हो तो मस्ती किस काम की. समुंदर ना हो तो कश्ती किस काम की, मजाक ना हो तो मस्ती किस काम की, दोस्तों के लिए कुर्बान है ये मेरी जिंदगी, अगर जिंदगी में दोस्ती ना हो तो जिंदगी किस काम की. जर आयुष्यामध्ये मैत्रीच नसेल, मित्रच नसेल तर आयुष्य सुद्धा व्यर्थ आहे. एक वेळेस डॉक्टर साहेबांना विचारा की खिशामध्ये औषधाची गोळी नसली तरी चालेल पण मित्रांची टोळी सगळ्यात महत्त्वाची लागते. पण ही सुखदुःखांची टोळी असावी, त्या वेगळ्या टोळ्या अजिबात नसाव्यात. टोळीचे बरेचसे अर्थ निघतील वेगळे, कारण ही मराठी भाषा आहे. इथे चेंडू डॉट आलाय. षटकाची वेळी समाप्ती. या षटकात आल्या तब्बल 9 धावा, 1 विकेट पण आली आणि आत्ता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकरची धावसंख्या आहे 2 बाद 32 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 5वं षटक आता अर्थात MS मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया काय करमत करतोय MS. परत एकदा MSच्या बॅटमध्ये चेंडू कव्हरला खेळला. खडे खडे खेळलो. स्ट्रोक 4 रन. चौकार. लागोपाठचा एक षटकार, एक चौकार बच्चूच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि धापलकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे एकूण 42 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार सचिन. आणि इथे प्रयत्न खूप चांगला होता. सूर मारला गेला आणि तिथे झेल सुटला गेला. जीवनदान आहे. धापलकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली 1 पुढेच आहे. टोटल स्कोर आता 43. 5वं षटक चालू असताना 43 वरती धावलं. MS आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते. एक अफलातून कामगिरी करते ही जोडी. दोघांनी आक्रमण सुरू केले कारण स्लॉगवर सुरू झाल्यात. 8 चेंडू बाकी राहिलेत या डावातले. फुल टॉस आहे. कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. चौकार.
उकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या आहे. लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स राजूर कोदनी संघ जाऊन पोहोचलाय. तो एकूण आत्ता 47 या धावसंख्येवरती आहे. का बॉल आहे? चला बॉल द्या मैदानाच्या आत. इथे डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. बिग हिट आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती दिलीप ढगले मेजर चेंडूवरती आलेत. तिथे चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. एक सिंगल चोरपाडी धावला की 49 49 वरती धावफलक निश्चित प्रमाणात आपल्याला जो पाहायला मिळतोय. अशी चर्चा चालू आहे दोन फलंदाजांच्या दरम्यान की आता इथे कशा प्रकारे अगदी आपण पाहतोय धावफलक थांबवायचा, धावफलक रोखायचा. हे षटक थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळाले. 2 चौकार आलेत, एक षटकार आला आणि 17 धावा या पाचव्या षटकामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाजी मार्कवरती येतोय ते आपल्याला पाहिजे. मैत्री ही आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो की असं म्हणलं जातं की दोस्ती ना कभी इम्तिहान लेती है ना दोस्ती कभी इम्तिहान देती है. दोस्ती ना कभी इम्तिहान लेती है ना दोस्ती कभी इम्तिहान देती है. तो दोस्ती तो है मेरे दोस्तों जो बारिश में भीगे चेहरे पर भी आंसुओं को पहचान लेती है. भर पावसात सुद्धा याच्या डोळ्यात पाणी आलंय. हा जो मित्र ओळखतो ना ती खरी मैत्री असते आणि मैत्री ओळखता आली पाहिजे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिगळे मेजर आलेत. मेजरवरती आक्रमण, षटकार. इथे चेंडू फायनल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 4 चेंडू डावातले बाकी 55 धावा धावफलक करतात. खरं ही मुलं पलीकडच्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला चेंडू जर गेला तर मैदानाच्या बाहेर देत असायची. पण ते बऱ्याच वेळेला कंटाळा आला. तिकडे बॉलच आहे ना. इकडे एक षटकार आला ना आता. त्यांना वाटलं चला इकडचा बॉल तर शोधू. हा त्यांचा प्रयत्न आहे. इथे परत एकदा शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल और या ब्युटिफुल. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. परत एकदा समोरच्या बाजूला और पिच चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फिर से एक बार 6 रन. धावफलकावरती धावसंख्या वाढली आहे. टोटल स्कोर 67 तर सागर 18 चेंडू, नाबाद 47. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आणि फुलटॉस समोरच्या बाजूला 50 कंप्लीट. बल्ला तो पर करना पड़ेगा भाई सागर. बेहतरीन बल्लेबाजी पूरे 50. थँक्यू. संघमालक किरण मांबेरे साहेब यांनी कळवलंय जे लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स राजूर कोदनी या टीमचे संघमालक आहेत
त्यांच्या वतीने जे 4 षटकार आतापर्यंत खेळले त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय आणि लागोपाठचा चौथा आलाय. 5 षटकार आले, 30 धावा शेवटच्या षटकात आल्यात. एक डाव संपला. सौभाग्यवती जायबाई सीताराम ठोकळे यांच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस आले. ताईंनाही मनापासून धन्यवाद. कोऱ्या कोऱ्या नोटा आल्यात, तर कुठून आल्यात विचारायचं नाही, आल्यात हे महत्वाचं आहे. बरं, पोराने आणल्यात आईसाठी आणल्यात हे महत्वाचं आहे. चला टीम आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी चला. क्वालिफाईड 2 साठी आता कोणता संघ जाऊन पोहोचणार आहे? एलिमिनेटर राऊंडचा सामना तर चालू आहे. काल SP नावाचा ब्रँड नेला बॅटचा आणि आज त्याच बॅटने 50 धावा कंप्लीट केल्यात. 25 चेंडूत 50 धावा. SP ब्रँड या बॅटने सतीश सरांचे मनापासून एक कौतुक आणि धन्यवाद. शेजान पठाण सर, धार लावलेली तलवार दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. सरांना मनापासून धन्यवाद. ठोकळदादांना मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. परत येत आहे ना? हां, संध्याकाळी फायनल इव्हेंटसाठी दादा हजर राहा. शिक्षण विस्तार अधिकारी चौधरी दादा यांना मनापासून मी धन्यवाद देईल. ते इथपर्यंत आल्यानंतर त्यांनी सगळं कामकाज पाहिलं, लेखाजोखा पाहिला आणि हा सगळा लेखाजोखा पाहून ते इतके खुश झाले. खुश झाल्यानंतर किती किती जावई खुश झालेत पाहिलं का? ते म्हणले ते आमचे सासरेच आहेत. हे पण सांगतो, काळजी करू नका. तर चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी 1100 रुपयाची देणगी पण आलेली आहे. मी चौधरी दादांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे मनापासून एकाने कौतुक करतो. नितीश सर, अशा स्पर्धा चालू राहत आणि असेच सासरे प्रत्येकाचे येत राहत आणि असे 1100 गोळा होत राहू. चला, मॅच आपल्याला ऑन करायची, मॅच सुरू करणं गरजेचं राहील.
दुसरं सत्र सुरू झालं आणि दुसऱ्या सत्रात अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिथे चेंडू कव्हर केला गेलाय. अगस्ती मोबाईल हा जो बॅनर लागला गेलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर होईल आणि त्या दरम्यान आपण पाहतोय इथे चर्चा याच्याप्रमाणे आहे पंचांची. बोला सर. आताच्या धावा सर. ओके. चेंडू सेफ आहे की नाही हे चेक केलं जाईल. 11 राऊंड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुपारचे 1:41 हा आताचा टायमिंग आहे. तिथे पक्की आहे का सर तिथे कारण त्याच्यावरती ग्रास जे आहे ना त्या ग्रासचा अंदाज लागत नाही तिथे ऑन स्क्रीन. ओके चेंडू सेफ आहे. आताच्या 2 धावा आहेत. गोलंदाज तयार आहे सागर. बिघिड केलाय सागरवरती आक्रमण. चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वाढेल. टोटल 80 धावा संख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूत 8 धावा. सुरुवात तर अतिशय सुरुवात झाली. परत एकदा इथे मंगळला चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. भागवत पारधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धावा आली. एका धावा संख्येनंतर धापळकती धावा संख्या 9. गोलंदाज सागर याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सचिन आणि गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे बॅटमध्ये चेंडू परफेक्ट येऊ शकला नाहीये. गोविंद सुद्धा आक्रमण करायला सुरुवात अगदी केली गेली आणि ही जोडी केव्हाही लक्ष्मी मेडिकल या टीमला अडचणीत आणू शकते. किरण आंबेरे यांच्या मालिकेचा असणारा संघ आहे लक्ष्मी मेडिकल कोतनी राजूर. तो डॉक्टर निलेश जेटे यांच्या मालिकेचा संघ अगदी आपण पाहतोय साई डेंटल क्लिनिक. आणि इथेची उंची खूप आहे. लांबी थोडीशी कमी पडली गेली आणि मच्छू पोहोचलाय. जेल झालाय आणि धक्का क्रमांक पहिलाय. पहिल्या डावाचा विचार जर आपण केला तर पहिल्या डावाचा विचार अगदी केल्यानंतर दुसऱ्याच क्रमांकाचा फलंदाज बाद झाला होता. तोही 0वरती बाद झाला होता. नाव होतं भाऊ आणि धाव संख्या होती 9. आत्ताही 9च आहे. गोविंद बाद झालाय त्यावेळी सुद्धा धावप्रगती धाव संख्या 9च आहे. आणि आता आपल्याला पाहिजे की आता नवीन फलंदाज गोविंद याच्या जाग्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल मोनू. मोनू याला आपण पाहतोय. मॅच स्पीडअप करणं गरजेचं आहे. याच्यानंतर 2 मॅच आहेत कारण हा सामना संपल्याबरोबर आपल्याला एक 2-3 मिनिटाच्याच फक्त ब्रेकवरतीच थांबावं लागेल आणि तिथून पुढे लगेच मॅच सुरू करावी लागेल. कारण आत्ता
1:45 आताचा टायमिंग आहे. दुसरी मॅच अजूनही चालू आहे आणि पहिलीच ओव्हर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. कम से कम 30 मिनिटं या मॅचला जाणार आहे. आणि इथे अजून एक विकेट आली आहे. मोनूबाद एक सिंगल आपल्या दुहेरी अंकात 10 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 80 धावासंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. आमचे यश बाळासाहेब नावळे या ठिकाणी उपस्थित. यश आपलं मनापासून स्वागत. आणि इथे प्रयत्न खूप चांगला होता आणि इथे काय घडलंय. मोठी विकेट. क्रिकेट मधली आत्महत्या. सचिन धावबाद. दहा धावसंख्येवरती इथे तिसरा फलंदाज बाद आणि यात 10च्या 10 धावा कोणाच्या आहेत तर तो होता सचिन. तो इथे बाद होताना पाहिला मिळालाय. बाद झाला सचिन आणि सचिनच्या जागेवरती निबाट राहता ऋषी. संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बाद 10 धावा आहेत. 80 धावासंख्येचा बाटला करायचा. गोलंदाजीवरती परत एकदा नंदू जाधव मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी पहिली विकेट हॅट्रिक किंवा मिडल ओव्हर असं काहीतरी प्राईज होतं नंदू जाधवला. थोडीशी चर्चा चालू आहे. काय झालंय सर. कशाबद्दल. स्कोर 10 नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बर मग पहिल्या ओव्हरला 9 होता. आता एखादी घेतली का. आता एक पहिल्याची एक रन घेतली का. थांबा ना विचारू द्या. ते कबूल झाले की आपण लगेच मॅच चालू करू. कबूल. आणि जर परत आक्षेप घ्यायचा असेल स्कोरवरती तुमचा 12 प्लेयर जर हजर नसेल 3 रनची पहिली पॅनल्टी स्वीकारायची आणि मग तिथून पुढे ऑब्जेक्शन घ्यायचं. दोन्ही टीम लक्षामध्ये घ्या. ज्याला ऑब्जेक्शन घ्यायचं ना 12 प्लेयर असेल तर ऑब्जेक्शन घ्यायचं नसेल तर पहिली 3 रनची पॅनल्टी मिळेल आणि मग स्कोरवरती ऑब्जेक्शन घेतलं जाईल. धाबरा का धावसंख्या 12 आहे. 12 रन. 3 बाद 12.
फलंदाज परत एकदा नंदू तयार आहे, उजव्या हाताने मारा करतोय आणि इथे परत एकदा चेंडू डॉट येतोय. महेशच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. आज कमबॅक करावं लागेल. काल ज्या फलंदाजीची अपेक्षा होती ती महेशकडून मात्र पूर्ण होऊ शकली नाही. पण आज जर ही गोष्ट पूर्ण नाही झाली तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. कारण इथे जर पारभूत झाले ना तर ह्या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती थांबावं लागेल. साई डेंटल क्लिनिक संघाला मजल मारायचे असेल तर आज या मॅचमध्ये इथे महेश धुमाळला करामत करावी लागेल. करामत करायला सुरुवात केली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. 6 रन. रन 18 वरती दापलक महेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. परत एकदा आपण पाहतोय इथे मिड विकेटला चेंडू खेळलाय. मच्छिंद्रच्या हातात आहे आणि चांगला झेल. महेशची खेळी संपुष्टात. फलंदाज होईल बाद. आणि आता 6व्या क्रमांकावरती दिलीप डगळे मेचर यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. 2 षटकं संपलीत. धापरका धावसंख्या 18 आहे. पहिल्या षटकात 9 आल्या, दुसऱ्या षटकात 9 आल्या. पहिल्या षटकात एक षटकार आला, एक डबल आली, एक डॉट आला, एक सिंगल आली, 2 विकेट आल्या. दुसऱ्या षटकात नंदू जाधव एक षटकार आला, एक डॉट आला, एक सिंगल आली, एक डबल आली, 2 विकेट आल्या. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9 झाल्या 18. 4 फलंदाज बाद. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 24 आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या एकूण 62 आणि हॅट्रिक बॉल सागर. कारण पहिल्या षटकातील 5व्या आणि 6व्या चेंडूवरती त्यांनी लागोपाठच्या 2 विकेट घेतल्या होत्या आणि आता ऑन हॅट्रिक बॉल. स्ट्राईकला ऋषी, नॉन स्ट्राईकच्या बदला दिलीप डगळे बेचार. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. एक धाव. धाबराका धावसंख्या अगदी आपण पाहतो इकडे पुढे जाईल. टोटल स्कोर आहे 19. 4 बाद 19. 4 बाद 19 धावा. फुल टॉस. दिलीप डगळे मेजरच्या बॅटमध्ये चेंडू अगदी स्क्वेअर लेगला पोहोचला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन. चौकार आहे. तीच धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडू आणि स्क्वेअर लेगला एक सूर्यप्रकाशचा चौकार येतो पाहायला मिळाला. उर्वरित 22 चेंडू बाकी राहिलेत आणि 57 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. सागर परत येतो तयार आहे. उजव्या हाताने मारा. यावेळेस अगदी परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू परफेक्ट येऊ शकला नाही. निर्धार चेंडू आहे. धापलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर स्थिर आहे. टोटल 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 21 चेंडू आणि 57 धावसंख्येचा पाठलाग अजूनही जो करायचा आहे. राजूर प्रीमियर लीग आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. खूप चांगली आणि दर्जेदार आयोजन नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपल्याला जे पाहण्यामध्ये. सागर तयार. यावेळेस अगदी खडेखडेच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु उजवेष्टीच्या परासा बाहेर आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच संतोष भालेराव सरांचा आहे. ही धावा अवांतर आहे कारण दोन्ही हात पंचांच्या जमिनीला समांतर आहे. एकवीस चेंडू आणि 56 धावा. सागर तयार. यावेळेस अगदी अप्परकटचा फटका. पॉइंटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथे निर्धार चेंडू येतोय. इथे अप्पर कट डीप थर्डमॅन डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2. या 2 धावसंख्येनंतर टोटल स्कोर
जाऊन पोचला आहे. एकूण आत्ता 26 वरती अजून 54चा पाठलाग करायचा. 19 चेंडू आणि 54 धावा. सागर परत येतो, तयार आहे. 19 चेंडूमध्ये 54 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 80 धावा इथे साई डेंटल क्लिनिक या संघाला ज्या बनवायच्या आहे. तिथं अगदी आपण पाहिलं चेंडू मेळांच्या दिशेने ढकलला आहे. तिथे एक सिंगल आली. 3 शतरक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालेत. एक सिंगल, एका सिंगलच्या पडे धापलक 27 आणि याही षटकात आल्या तब्बल 9 धावा. तिसरा षटक आहे, प्रत्येकी 9 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्यात आणि धापलकावरती धावा संख्या 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या बोबल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 18 आणि 18 चेंडूमध्ये 53 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे साई डेंटल क्लिनिक या टीमला. भागवत गोलंदाजी मार्गावरती अगदी आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 53 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकला दिलीप ढगळे मेजर आहेत आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला ऋषी नवाळी याला आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहिले पॉइंटला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आणि यावेळेस चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकराने स्वागत केले भागवत पारदियाचं दिलीप ढगळे मेजर यांनी आणि स्कोर टोटल आत्ता आहे एकूण 31 धावा. 31 रन. बॉल बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. ओला झालाय. तिकडच्या बाजूला जिथे चेंडू अगस्ती मोबाईल हे जे नाव आहे फ्लेक्स आहे तिथं अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू सातत्याने गेल्यानंतर ओला होताना पाण्यामध्ये थोडंसं पाणी आहे. आणि इथे मोठी विकेट मेजर बाद. चेंडू सुरेख या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते कोथरूड प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय इरफानभाई सैद या ठिकाणी उपस्थित झालेत. इरफानभाईंचं मनापासून स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं. या अजूनही अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते 2 चेंडू या षटकातले बाकी राहिलेत. विरोधात चेंडू सातत्याने येत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावसंख्येनंतर धापलेकर धावसंख्या आहे 32. 32 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत.
स्कोअर जर अगदी आपण पाहिलं तर आता या षटकामध्ये एक चौकार आला, एक विकेट पण आली, दोन डॉट बॉल आणि दोन सिंगल येताना पाहायला मिळाले. एकूण आल्यात त्या 6 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 33 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 47 धावा. शेवटच्या षटकात ज्या धावा आल्यात ना, एकूण शेवटच्या षटकात आलेले 5 षटकार 30 धावा या अतिशय महत्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्या. रुचीच्या बॅटमध्ये चेंडू अगदी खेळला, वन हँड कॅच. भाऊ यांनी घेतलेला वन हँड कॅच, फलंदाज होईल बाद. आपल्याला पाहिल्या मिळालेत आणि शेवटच्या 2 षटकात किती धावा आल्यात? 47. किती बनवायच्या आहेत? तेवढ्याच बनवायच्या आहेत. 12 चेंडू 47 जेवढ्या खर्च केल्यात ना, तेवढ्याच 47 धावा बनवायच्या आहेत. पण एका पाठोपाठ विकेट आल्यात. 2 फलंदाज इथे लागोपाठ बाद. आहे का? 12वा आहे. साई डेंटल क्लिनिक नाव तरी कळवा. विशाल आत्ता आलाय. आउट कोण झाले? राहुल. ओके. पहिला ऋषी बाद झाला, राहुल आला, राहुलही बाद. आता विशाल मैदानाच्या आत आणि ऑन हॅट्रिक बॉल नंदू. हॅट्रिक बॉल नाही, हॅट्रिक कंप्लीट आहे नंदू जाधवची, कारण दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली होती नंदूने. आणि ज्यावेळेस परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आला, पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेत नंदू जाधव इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना पाहायला मिळालाय. अभिनंदन नंदू. गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा चेंडूची उंची खूप होती आणि त्या दरम्यान 2 धावा डिक्लेअर आहेत. या 2 धावसंख्येनंतर धापलकाची धावसंख्या आहे ती आहे एकूण आता 35. नंदूने जी विकेट हॅट्रिक घेतली त्यासाठी सौभाग्यवती जाव्या सीताराम ठोकळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, यांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आलंय आणि ते षटकार सुद्धा आलाय. शेरन ₹100 प्राइज आहे. पुढच्या षटकाला बाळूभाऊंच्या वतीने 100 आहे आणि इथे उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी पडली. भाऊ ऑन द बॉल आणि अगदी आपण पाहतोय डाऊन द बॉल भाऊ पाहायला मिळालाय. विकेट येईल, विकेट नंबर 7. विशाल अगदी आपण पाहिला फलंदाजी करत असताना विशालने जो एक षटकार खेळला त्या षटकारासाठी आमचे बाळासाहेब नावाळे यांच्या वतीने 100 रुपये आणि त्याचबरोबर SP अर्थात शेजन पटेल यांच्या वतीने सुद्धा 100 रुपये, अशा 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी विशाल यांच्यासाठी निश्चितप्रमाणे आहे. उर्वरित आता 6 चेंडू आणि 39. 6 चेंडू 39. आणि नंदू जाधवचं कौतुक, 2 षटकात 17 धावा खर्च करत विकेट मिळवल्या 4.
यावेळेस अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय नंदू जाधवचं कौतुक. 4 नाही, पंजा मिळवलाय नंदूने. एकदा जोरदार टाळ्या. 5 विकेट मिळवल्यात नंदू जाधवने, प्लस 1 विकेट हॅट्रिक आहे. सीताराम दादा जाधव यांनी कळवले तेजाच्या प्रत्येक षटकाला 100 रुपये. फुलटॉस आणि षटकार. चेरन. नऊ फलंदाज बाद. इथे 2 धावा डिक्लेअर. 50 धावा कंप्लीट. 50 धावा पूर्ण. एक शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले. 2 चेंडू 30. हा 30 संघ काय पिछे सोडायला तयार नाही. फुल टॉस आणि 1 बाउन्स. 4 रन. चौकार. नो बॉल प्लस चौकार आहे. 5 धावा त्याच्या. शेवटचे 2 चेंडू आणि 25 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे धाव नाही. हा करता करता धाव घेतली गेली. 1 धाव आली. धापलक 56. आता फक्त एकच चेंडू यायचा बाकी आहे. विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा बाकी राहिलाय. आणि इथे हा चेंडू डॉट. आणि हा सामना जर आपण पाहिला तर 23 धावसंख्येने लक्ष्मी मेडिकल राजूर कोणी या संघाने हा सामना 23 धावसंख्येने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन किरण आंबेरे साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. विशाल आपले 200 रुपयाचं बक्षीस घ्यायला या. नंदू 100 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी या. आणि सागर अर्धशतक पूर्ण केले, 600 रुपये घेण्यासाठी या. आणि तेजासाठी 100 रुपये डिक्लेअर केले होते, ते जमा नाही आहेत. सीताराम दादा जाधव यांच्या 100 रुपये डिक्लेअर केले होते आपण. तेजस